नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नाराज नेते विजय करंजकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। विजय करंजकर हे नाशिकमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। वारंवार त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवलेली होती, पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही। तर करंजकरांनी प्रलोभनामुळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची टीका सुधाकर बडगुजर यांनी केली आहे। दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांनी अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विजय करंजकर यांनी प्रवेश केलेला आहे। विजय करंजकर यांनी प्रवेश केलेला आहे। खरं तर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो। काय आपली पहिली प्रतिक्रिया? ठाकरे गटाला धक्का वगैरे काही नाही। जर त्यांची निवडून येण्याची कॅपॅसिटी असते तर आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं असतं। आदरणीय उद्धव साहेबांनी हा निर्णय घेतला, राजाभाऊ वाजेंना उमेदवारी दिली शिवसेनेच्या माध्यमातून, आणि ते 40-45 दिवसापासून 41 दिवसापासून ते अत्यंत चांगला प्रचार करतायत। सर्व शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे। त्यांची उमेदवारी कट झाली म्हणून यांच्या डोक्यात चुकीचे विचार आले। जर त्यांना उमेदवार म्हणून जर उद्धव साहेबांनी घोषित केलं असतं तर आम्ही तर शिवसैनिक म्हणून त्यांच्याबरोबर राहिलो असतो ना। परंतु तुमची उमेदवारी कट झाली म्हणून तुम्ही शिवसेनेबरोबर राहणार नाही किंवा उमेदवाराचा प्रचार करणार नाही, हे काही योग्य नाही ना। एका हाताने काडी वाजत नाही, दोघं हाताने प्रेम असलं पाहिजे। 12 वर्ष जिल्हा प्रमुख राहिलेल्या माणसाने मग त्यांनी काय केलं? 12 वर्ष दलालीच केली का? ते पण जिल्हा प्रमुख होते ना। त्यांच्या काळात 2 वेळा लोकसभा झाल्यात, त्यावेळेस ते स्वतः इच्छुक होते, त्यावेळेस त्यांचे तिकीट कट झाले, मग त्याला जबाबदार ते आहेत का त्यावेळेस? तर या संपूर्ण काळामध्ये विजय करंजकर हे कुठल्या तरी हेतूने तिथे गेलेले आहे असं सगळं जे स्पष्टीकरण जे आहे ते ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिलेले आहे। त्यामुळे एकूणच आता नाशिकच्या राजकीय घडामोडींना वेग आलेला असून आता पुढील काळामध्ये आणखीन काय काय घटना घडतात, विजय करंजकर यांच्यासोबत कोणाकोणाचे पक्षप्रवेश होता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।